हॅलो गायज, वेलकम टू SK's यूट्यूब चॅनल. सो आज मी आमच्या ऑफिसमध्ये रांगोळी काढणार आहे आणि मी कशी काढते, काय काढते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही आपला ब्लॉग पूर्ण बघा. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, तर तुम्हाला त्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आता मला रांगोळी काढायची आहे. मागच्या वेळेला मी दिवाळीला काढली होती, तर इथं काढू का इथं काढू मला समजत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मी प्रतिमा काढणार आहे, तर थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच मी कशी हे करते आहे, कारण की मी ते सगळं शूट करणार आहे. आज खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग पण टाकणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण ब्लॉग पण बघा माझा. ओके, तोपर्यंत मी सगळं आता इथलं साफसफाई करते, कारण की तो खूप घाण येते, खूप घाण इथं डस्ट खूप आहे. त्याच्यामुळं आता इथं पहिली साफसफाई करून घेते आणि मग रांगोळी काढते. इथं काढायला काय नाही, पण उद्या हार वगैरे लावायला लागतील ना वरती, सो दॅट्स वाय मी इथं काढणार आहे. ओ माय गॉड, इथं काढणार आहे. पण आता इथं पहिली साफसफाई करून घेते, मग माझी रांगोळी वगैरे आणते आणि रांगोळी आणल्यानंतर सुरुवात करेंगे. तर आता आमच्या इथं साफसफाई करायला जरासे लोक आले, तोपर्यंत मी आतमध्ये आली आहे. आणि आमच्या सरांनी खाल्लाय गुटखा. बोलो जुबा केसरी सर. आमच्या सरांनी आज जरासा गुटखा बिटका खाल्लाय, असा विषय आहे आमच्या सरांचा. तर मी तुम्हाला दाखवते आमची आजची तयारी. थोडासा लेट चालले, पण हे डेकोरेशनवाले आहेत आणि इथं पुढं रांगोळी काढायची. इथं पुढं इथं अँड दिस इज माय ऑफिस. आणि तुमच्या माहितीप्रमाणे इथलं स्केच पण मीच काढलंय आणि हे पण मीच काढलंय. आय एम अन आर्टिस्ट. सणांचा तो आवड बघा. सो आता मी माझी तयारी केली आहे. आता आपल्याला लाईन्स पहिले ड्रॉ करून घ्यायचे. मी आमच्या ऑफिसमधले हे मार्कर घेतलेत, त्याने मी सगळं ड्रॉ वगैरे करणार आहे. तर ड्रॉ झाल्यावर मी तुम्हाला दाखवते, कारण की माझ्याकडे एकच फोन आहे. आणि एवढ्या स्क्वेअरमध्येच मी काढणार आहे रांगोळी. बाय द वे आमच्या ऑफिसचं डेकोरेशन. सो गाईज, फायनली अर्धी मेहंदी नाही, अर्धी रांगोळी झाली. ते पाठण कंबर माझी एक झाली, ते इतकी बेकार दुखते. तरी पण आता अर्धी राहिलेली पूर्ण करायची आहे. सो तुम्हाला बघा दिसत असेल तर बघा. माझ्या सरांना खूप आवडली आहे रांगोळी. सो आता पूर्ण झाल्यावरती मी दाखवते. आता थोडा वेळ बसते आणि मी परत स्टार्ट करते, मग आपण बघूया. ठीक आहे, एक बॅक कॅमेराची झलक अजून राहिली आणि माझ्या मदतीला कोणीच नाही. मी एकटीच काढते रांगोळी. आणि मला आवडत पण नाही माझ्यासोबत कोणी मला मदत केलेली, कारण की मला कोणी मदत केली की मग मला असं काढूशी वाटत नाही. काढलं तर एकटीनेच काढायचं, नाही तर नो, किसको हेल्प भी नहीं करेंगे और किसी की मदत भी नहीं लेंगे. सो आता पुढं आपण बघूयात कसं होतं आहे. आणि सगळी रांगोळी झाल्यावरती मी तुम्हाला शो करते. ओके गाईज, तोपर्यंत भेटूयात. थँक्यू.
मस्त काढली. रायटिंग बघा तिची रायटिंग एकदम मस्त आली ना background पण एकदम? किती छान काढलं तुम्ही. बघा आता ओके वाटतंय का? एकदम भारी वाटतं. ऍप्रिशिएट केलं पाहिजे. खरंच ऍप्रिशिएट केलं. मस्त काढलं. ए गप्पे. किती छान आली आहे सर. काय सांगा यांना शिस्तीत. मस्त छान जस काढलीस. इथं चोंबडा माणूस. बघा एवढी सुंदर मी रांगोळी काढली आणि या माणसाला जरा एम्प्लॉईचं कौतुक नाहीये. पुष्पा थोबाड बघितलं का पुष्पासारखं मध्ये पुष्पा हे शांत बसा. आणि हे आमचं डेकोरेशन आहे. हे आमचे CCR जामतकर काका आहेत आणि शांत. आणि दिस इज माय रंगोली. कसली. सो गाईज फायनली 5 तास कष्ट घेऊन माझी रांगोळी एकदम म्हणजे मी विचार पण करू शकत नाही असली सुंदर आली आहे ना. आत्तापर्यंत आहे ना. आता मला कमेंट येतील की मी कुठं प्रशिक्षण घेतलंय का किंवा क्लासेस वगैरे केलेत का. तर अजिबात क्लासेस वगैरे केले नाही. ॲक्च्युली माझं स्केच मेहंदी वगैरे ते सगळं आधीपासूनच चांगलं आहे. कसले मी क्लासेस वगैरे केले नाही. आणि आज मी फर्स्ट टाइम एवढी मोठी रांगोळी काढली आहे. ते पण मला त्याचा अंदाजच सुद्धा नव्हता की रांगोळीत माझं स्केच इतकं सुंदर येईल करून. ते तुम्हाला मी दाखवतेच. वेट गाईज. बा किती सुंदर दिसतंय. म्हणजे सगळ्या लोकांना आवडली. सगळ्यांना म्हणजे कुठं मोस्टली काय होतं की म्हणजे असं छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा कोणाचं पण महापुरुषांचं चित्र काढताना नाक वगैरे इकडे तिकडे थोडंसं डोळे वगैरे तिराळे वगैरे होतात. पण माझं असं काहीच झालं नाही. आणि ही रांगोळी काढायला मी आज एवढी एक्सायटेड होते ना. कारण की मी जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते ना तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना पण मानते. तसंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोघांचे स्टेटस स्टोऱ्या परत त्यांचे विचार सगळं डोक्यात ठेवते. भले आजकालची छपरी पोरी जातीभेद वगैरे करतात पण माझं तसं नाही आहे. मी जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते मी तेवढंच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानते. आणि हे मी एवढं मनापासून काढले ना त्याच्यामुळं मी एवढी खुश आहे ना की ते म्हणजे माझ्या मनातलं सगळं त्या रांगोळीत माझ्या कलेत उतरले. आणि जे ते येते त्यांना पण सगळ्यांना आवडले. सो तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, आपला ब्लॉग कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.